पळाले पळाले. त्याच्या नांगे मोठे आहेत वाटत. हे खरोखर बीच एक नंबर आहे. ज्या याला नेक्स्ट टाइम आलो का नाही त्या साईडला यायचं. मालवण साईडला कसं आहे, क्राऊड लई आहे, गाड्या, ट्रॅफिक जाम, हे ते. आपण येतोय कशाला, एन्जॉय करायला येतोय. तेच मग ते आपल्या लाईफमध्ये तिकडच्या लाईफमध्ये फरक काय. या बाजूला यायचं, निवांत राहायचं, मस्त पीस ऑफ माइंड, एक नंबर. फायनली कुणकेश्वर मंदिर जवळ आलोय. समुद्र किनाऱ्याला अगदी लागूनच मंदिर आहे. आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे कुणकेश्वर मंदिर जवळ. आपले आराध्य दैवत श्री महादेव. समुद्र किनारा म्हणजे एकदम जबरदस्त आहे, काय की नाही. वातावरण छान आहे. संध्याकाळी सूर्यास्त बघायला खतरनाक वाटेल, एकदम एक नंबर समोरून. हां, आणि इथं काय काम चालू आहे, इथं दगड फोडायचं. आम्ही लास्ट टाईमला आलो होतो तेव्हा असं काय नव्हतं, काहीतरी काम चालू आहे वाटतं इथं. हे दगडं पण अगोदर नव्हती, ही दगडं नंतर टाकलेले का. वाळू एका साईडला गोळा केले. हां बाळ, मला सांग, तुझ्या घरातलं तुझ्या पुरगीनं तुला काय काय नाही सांगितलंय कुणकेश्वर कोकणातलं? पुरगीने सांगितलं येतानाच मला समुद्राची वाळू आणि समुद्राचं पाणी पाहिजे आहे. आता मला प्रश्न असा पडला आहे, याचं नेमकं ती करणार काय आहे आणि ते न्यायचं कशातनं. ॲक्च्युली हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यासाठी एक प्लॅस्टिकची बॉटल घ्यावी लागेल आणि एक प्लॅस्टिकची पिशवी त्याच्यामध्ये घालून ते तिला द्यायचं आहे. ते करणार काय करत याचं, हे अजून काय प्रश्न सुटलेला नाही आहे आमचा. 2 दिवस झाला हा विषय चालू आहे. आणि हे आहे कुणकेश्वर मंदिर. चप्पल, हां चप्पल काढूया, शूज बाहेर काढूया. आणि एक इथलं वैशिष्ट्य म्हणजे जर कोणी चड्डीमध्ये आलं असेल, जेंट्स किंवा लेडीज शॉर्टमध्ये जर आली असेल तर त्याला आता एंट्री नाही आहे. फुल कपडे घालायला लागतात. आणि जर नसतील तर इथं एक लुंगी देतात, ती लुंगी हां ते घालायचं, मग आत एंट्री आहे. आणि हे खरं तर सगळ्याच मंदिरात व्हायला पाहिजे. आणि मेन म्हणजे कसं आहे, हे पहिला VIP कल्चर बंद व्हायला पाहिजे. जे इथं तर नाही आहे सोडा, इथं मस्त मेंटेन केलेलं आहे. पण बाकीच्या महाराष्ट्रातली जी देवस्थानं आहेत तिथं हा प्रॉब्लेम आहे. VIP कल्चर लय चालते. 200-250 रुपयाला डायरेक्ट दर्शन मिळते, ते चुकीचं आहे. सगळ्याच मंदिरात नाही ते ॲक्च्युली, महाराष्ट्रातच नाही, तुम्ही कुठेही जा चुकीचं आहे ना खरं ते. इंडियामध्ये सगळे देवाजवळ काय सगळी सारखीच, श्रीमंत गोर गरीब, पैसे घेऊन सोडणं डायरेक्ट चुकीचं आहे ना. हे मात्र खरं आहे, कारण सगळ्याच मंदिर इथंच नाही आहे. बाहेर तुम्ही कुठल्या बाहेरच्या राज्यात जरी गेला तरी सुद्धा त्याच वेळेला सुद्धा आहे. कारण आम्ही कर्नाटकात जातो, लास्ट टाईम आपलं उत्तराखंडला गेलो, तिथं पण तीच पद्धत आहे की जेणेकरून ज्याही मोठ्या मोठ्या मंदिरात असतील तर ते पैसे घेऊनच दर्शन केलं जाते, दिलं जाते. बाकीची मग गरीब लोकांसाठी देव नाही आहे का? मग त्यांनी लाईनीत उभारून दर्शन घ्यायचं. ते कल्चर बंदच केलं पाहिजे ॲक्च्युली. VIP दर्शनचं कल्चर हे सगळ्याच ठिकाणी बंद झालं पाहिजे. तर विषय कसा आहे, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जे बांधायला देतात ना ते हे कापड आहे. जर शॉर्ट जर तुम्ही घालून येत असाल तर ते हे लावायला देतात. तर आपण चालू आहे आता मंदिरात. खरं आज शूटिंग अलाउड नाही आहे, त्यामुळं आपण इथं हा व्हिडिओ बंद करतो, बाहेर आल्यावर बोलूया. तर विषय कसा आहे, ह्या मंदिराची जी स्थापना झाली आहे ते 1100 ते 1200 या काळात झालेले आहे. आणि यादव राजवटीत या मंदिराची स्थापना झालेली आहे. मंदिराचे जे शिवलिंग आहे ते स्वयंभू आहे आणि ते कुठं म्हणजे खोदलेलं किंवा असं काय म्हणतात चिन्ही हातोड्यानं घडवलेलं असं नाही आहे. तर ह्याचा आणखी एक असा अर्थ होतो की अनेक दुसरं म्हणजे कुंडक म्हणजे सोनं आणि ईश्वर म्हणजे महादेव जे आहेत, महादेवांना ईश्वर असं संबोधलेलं आहे. आणि त्या हिशोबानं कुणकेश्वर असं इथं नाव पडलेलं आहे. आणि महाशिवरात्रीला इथं मोठ्या प्रमाणात जत्रा भरते. कसलं भारी आहे बघ. हां मगाशी काय म्हणाल तसं काय, अज्ञातवासात पांडव अज्ञातवासात असताना त्यांना प्रतीकाशी निर्माण करायची होती. तर पांडवांनी इथं कोरलेली काही शिल्प आहेत जी आजही तुम्हाला या कातळात बघायला मिळतात. पण थोडंसं डेव्हलपिंगचं काम चालू असल्यामुळे आपण त्या बाजूला जाऊ शकत नाही आहे.
आणि इथं कसं आहे, जेव्हा पाण्याला जी ओहोटी येत्या ती ओहोटी आल्यानंतर जी ती शिल्प दिसतात आणि तिथं जाता येत नाही. आणि अशा तऱ्हेने ह्यानं बाटली उडकलेला आहे आणि यात समुद्राचं पाणी घेतलं आहे. आणि आता ह्याला पाहिजे सुक्की वाळू. सुक्की वाळू घरात नेऊन काय भाजी करणार आहे काय मला कळत नाही. मुलगीला पाहिजे सुक्की वाळू ह्या बाटलीत भरणार आहे मी आता समोर ढिगाऱ्यातली. या आपण ती करू आता. हे धरायला वाळू उपसा करतोस रे या, वाळू उपसा करतोस बेकायदेशीररित्या वाळू उपसा करालोय समुद्रावर. घरात नेऊन घर बांधणार आहे बारकं वाळूचं घर बांधणार आहे. शोक भारे. समोरून तिकुंड वर जायला पाहिजे रिटर्न. आता अंधारात मी काही दिसत नाही. चाललोय आता आम्ही परत देवगडला, जिथं मित्राचं घर आहे. निघालोय जस्ट कुणकेश्वर मधून. तर गुड मॉर्निंग भावानो. आज आहे त्यानंतरचा दिवस. काल रात्री आपले मित्र आहेत. सगळ्यात अगोदर ओळख करून देतो. संदीप सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हां, आणि लास्ट इयर मी आलो होतो, यांच्याच घरी होतो. आपलं घर कुठं आहे, कुठल्या एरियात येते? देवगड दाभोळेमध्ये. होय. हां, तर ह्यांची आणि माझी ओळख कशी, माझा एक मित्र आहे, त्यांचेही मित्र आहेत. खरं आता आपले पण खास मित्र आहेत. आता वर्ष झालं, लास्ट इयर पण आलो होतो मी ह्यांच्या घरी. तर विषय कसा आहे, काल यायला वेळ झाला त्यामुळं शूट वगैरे काय करता आला नाही. आणि जायचा प्लॅन होता देवगडला, कारण देवगड महोत्सव होता. पण आम्ही पुढे गेलो, एवढी गर्दी होती की गाडी पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं. त्यामुळं आम्ही असं रिटर्न मारलो, परत आलो, जेवलो खाल्लो, मस्त यांच्या घरी स्टे केला आहे. तर आता आपण निघालो आहे आपल्या पुढच्या प्रवासाला. सध्या आलो आहे आम्ही फोंडा घाटमध्ये. आणि रोड एवढा खतरनाक आणि कच्चा आहे का नाही, लक्ष देऊन गाडी मारायला पाहिजे. हां, नाहीतर यायला लागले. हां, एक स्पॉट गावला आहे आम्हाला पुढं, हसने तांबेवाडीजवळ. हे राधानगरीचं बॅकवॉटर आहे ना? हो, हे राधानगरीचं बॅकवॉटर आहे. आणि याचं वैशिष्ट्य तुम्हाला मी पुढं सांगतो. हे बता नाही, याचं वैशिष्ट्य बरोबर समोर मारून सांगायचं आहे मला. इथं फोटोसाठी स्पॉट बनवला आहे मध्येच. आणि हे दिसतंय एवढं लहान आहे, पण अजून तिकडं लई पसरलेलं आहे. येताना आम्ही बघत होतो, लई मोठं तळ आहे. साहेब आता हातपाय धुत आहेत. मी पण जरा पाण्यात मस्तपैकी पाय धुवून घेतो. हां, काय म्हणतो तू? आपण आहे सध्या राधानगरीच्या बॅकवॉटरला. ॲक्च्युली हा 20 किलोमीटरचा पट्टा आहे. हा डोंगर, तो डोंगर आणि तो डोंगर, हा पूर्णपणे जो आहे हा राधानगरीचा बॅकवॉटर आहे. आणि ही कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे, जी आपल्या शाहू महाराजांनी कोल्हापूरकरांसाठी करून ठेवलेलं आहे. 100 वर्षापूर्वी त्यांची दूरदृष्टी बघावी लागेल. पूर्णपणे कोल्हापूर जिल्ह्याचे तहान भागवणारा हा लक्ष्मीसागर तलाव आहे. आणि राधानगरीचं जे वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल की आजपर्यंत एक थेंबही पाणी संबंधित अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय खाली जात नाही, म्हणजे जेणेकरून त्याला गळती नाही आहे. आणि तलाव निर्मिती करताना सर विश्वेश्वरय्या जे होते त्यांच्या देखरेखीखाली तलावाची निर्मिती झाली. त्याच्यामुळे आजही जे स्वयंचलित दरवाजे आहेत ते सुद्धा राधानगरी पूर्ण भरल्यानंतर उघडतात. आणि वैशिष्ट्य म्हणावं लागेल, तलाव तर पूर्ण बघायला मिळेलच पुढे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राधानगरी डॅम पण बघायला मिळेल. जबरदस्त वैशिष्ट्य आहे. धन्यवाद म्हणावं लागेल पूर्ण कोल्हापूरकरांनी की महाराजांनी 100 वर्षापूर्वी आपल्या सगळ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो सोडवला होता. तर शक्यच नव्हतं. ढाम 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 ढाम. ते राहू दे. ट्रिप कशी झाली? ट्रिप अजून संपायची आहे. संपल्यानंतर आपण अजून पुढे 2-3 पॉईंट कव्हर करायचे, मग ट्रिप आपली संपणार आहे. कोकण दौरा बेस्ट चांगला एक्सपिरियन्स होता. एकदम मेन म्हणजे कसं आहे, एकदम माइंड फ्रेश होतं. काय म्हणता? हां, माइंड फ्रेश 100%. हां, राधानगरीच्या जंगलात एका ठिकाणी थांबलोय. फक्त पक्ष्यांचा आवाज यायला.